पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनमधला डॉक्टर अजय तावरे सध्या पोलीस कोठडीची हवा खातोय। ससूनमध्ये भ्रष्टाचाराची गंगा आणणारा हा अजय तावरे नेमका कोण आहे असा प्रश्न सध्या चर्चेत आहे। एबीपी माझानं खोलात जाऊन त्याची कुंडलीच बाहेर काढली आणि ती पाहून या तावरेचा कोणीतरी बडा गॉडफादर असावा या मतापर्यंत आम्ही पोहोचलोय। या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। डोळ्यांवर गॉगल घातलेला एखाद्या डॉन सारखा दिसणारा हा महाभाग दुसरा तिसरा कोणी नाहीये तर ससूनमधला डॉक्टर अजय तावरे आहे। ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचा तो प्रमुख आहे। पण पोर्शे कार दुर्घटनेतल्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी तो सध्या पोलिसांचा पाहुणचार घेतोय। या तावरेचे एक एक कारनामे तुम्ही ऐकाल तर तोंडात बोट घालाल। शिरूरच्या रेहाना शेखचा 11 ऑगस्ट 2018 ला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला। मुलांनी आणि शेख कुटुंबियांच्या आरोपांनंतर चौकशी झाली। ही चौकशी या महाभाग तावरेकडून करण्यात आली। तावरेने चौकशी दरम्यान काय करावं त्याने पैशांच्या हव्यासापोटी चक्क डॉक्टरांच्या बाजूनेच रिपोर्ट दिला। डॉक्टरांना चुकीचे रिपोर्ट पैसे घेऊन देऊन हा अजय तावरे त्यांना मदत करत आहे। या अजय तावरेची सखोल चौकशी करून योग्य तो सर्वांना न्याय मिळवून द्यावा। त्या कुटुंबामध्ये जो आघात झालेला आहे, जे घरामध्ये स्त्रीचं जे महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे। आता ते दोन मुलं अनाथ आणि मी आहे की एकटा पडलेलो आहे त्याच्यामुळं खूप वाईट परिस्थिती आहे आमच्यावर। तावरेच्या कारनाम्याचा हा झाला एक नमुना। आता त्याच्या बाकीच्या भानगडी बघा। मुंबईच्या जे वैद्यकीय महाविद्यालयातनं 2006 मध्ये तावरे डॉक्टर झाला। 2007 मध्ये त्याला ससून रुग्णालयात नोकरी मिळाली। ससूनमध्ये काही महिन्यातच त्याने मेडिकल रिपोर्टमध्ये फेरफार करायला सुरुवात केली आणि लाखोंची माया गोळा केली। पण त्याच्या कारनाम्यांची माहिती मिळताच 2008 मध्ये तावरेला अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलं। पण तावरे बिचकला नाही। त्याने योग्य ठिकाणी जॅक लावला आणि पुन्हा एकदा ससूनमध्ये स्वतःची बदली करून घेतली। बदलीच्या कारवाईनंतरही तावरेत बदल झाला नाही। 2012 मध्ये एका शवविच्छेदन अहवालात फेरफार केल्याचा आरोप तावरेवर झाला, पण त्याचा तावरेवर काही परिणाम झाला नाही। उलट 2013 मध्ये त्याला ससूनमध्येच प्रशासकीय अधिकारी बनवलं आणि नंतर तो उपअधीक्षक पदावर पोहोचला। 2 वर्षातच म्हणजे 2015 मध्ये या महाभागाने वैद्यकीय अधीक्षक पद सुद्धा बळकावलं। मग काय रिपोर्ट बदलण्याची गोष्ट त्याला छोटी वाटू लागली। अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य पदावर असताना तावरेवर किडनी तस्करीचा आरोप झाला। ससूनच्या प्रशासनाला हे प्रकरण गंभीर वाटलं आणि तावरेची अधीक्षक पदावरून उचलबांगडी केली गेली। ही घटना 2022 ची। तावरेने पुन्हा आपलं राजकीय वजन वापरून वर्षभरातच पुन्हा अधीक्षक पद मिळवलं। या कामात त्याला अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंची शिफारस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मेहरबानी कामाला आली। एवढं होऊनही तावरेची बेफिकिरी काही कमी झाली नाही। तो अधीक्षक असताना ससूनच्या ICU मध्ये एका रुग्णाला चक्क उंदीर चावला आणि तावरेची पुन्हा हकालपट्टी झाली। पण ही हकालपट्टीही तावरेने आपल्या पथ्यावर पाडून घेतली। फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सोलॉजी विभागाचा तो प्रमुख होता। विशाल अग्रवालच्या पोराने दोघांना चिरडल्याची घटना घडली। पोराला वाचवण्यासाठी विशाल अग्रवाल खिसा खाली करणार याची तावरेला चांगलीच कल्पना होती। अग्रवालचा फोन येताच त्याने डीलिंग सुरू केलं। तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या अपघातानंतर एकूण 14 फोन कॉल्स झाले। यावरूनच तुम्ही अंदाज बांधू शकता। वैद्यकीय अधिकारी म्हणून याच ससून रुग्णालयात रुजू झाल्यानंतर वरिष्ठांची मर्जी कशी राखायची हे डॉक्टर अजय तावरेनं जाणलं आणि ससूनमध्ये काही महिन्यातच आपलं बस्तान बसवलं। पुढची 17 वर्ष त्याने या न त्या पदाच्या निमित्तानं ससून आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या संस्थांमध्ये कारभार केला। याच कारभारावेळी गैरप्रकार करतच त्यानं भ्रष्टाचाराची मालिकाही सुरू केली। तावरे ससूनमध्ये 17 वर्षांपासून आहे। या काळात त्याने अनेक राजकीय नेत्यांची वाटेल ती कामं केली। आमदार, खासदार, मंत्र्यांशी त्याने बैठक जमवली। मंत्रालयातल्या थेट 6व्या मजल्यापर्यंत त्याची मजल होती। हे पोर्शे कार दुर्घटनेत समोर आलं। पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, त्यानंतर काय अनेक नावं आहेत। अनेक नावं आहेत याच्यामध्ये। ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे? 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे? हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या, या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे। मी ठामपणे 6वा मजला म्हणते। पण मी मंत्रालय 6वा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा 6वा मजला असेल। ससून मधला गैरकारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून तावरे खबरदारी घ्यायचा।
अगरवालशी झालेला संवाद समोर येऊ नये म्हणून तावरेने व्हॉट्सअप कॉलिंग केलंय, पण पोलीस तपासात त्याचं बिंग फुटलंच। पोर्शे अपघातात तावरेचा राजकीय कॉल झाला का अशी शंकाही घेतली जाते। गेली 17 वर्ष अजय तावरेंना वेळोवेळी संधी देणाऱ्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या त्या गॉडफादर पर्यंत पुणे पोलिसांचा तपास पोहोचणार का? कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।